नमस्कार, मी आहे धनश्री. धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 3 ते 2 टिपक्यांच्या दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटंसं छान सुंदर रांगोळी काढणार आहोत. बघू शकाल 3 ते 2 टिपक्यांना मी क्रॉसमध्ये 3 रेष ओढून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर 3 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये 3 बदाम आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी छोटंसं फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे. आतमध्ये एक छानसं सुंदर आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत. त्यानंतर पानाच्या आकारच्या मध्ये वरच्या बाजूला मी एक आडवी रेष ओढून त्यानंतर अगदी छोटंसं उभं आणि आडवी रेष ओढून छोटंसं बॉक्स तयार करून घेत आहे. तिन्ही पानांच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक जवळपास किती शक्य आहे तेवढा बारीक आपल्याला रेष ओढून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक बाजूचा आपला बॉक्स तयार झालेला आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा. आणि त्यानंतर बदाम आकारचे डिझाईन आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे. मध्ये सेंटरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर फुलांच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बदाम आकारच्या वरच्या बाजूला आपल्याला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. एक क्रॉसमध्ये रेष ओढून गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटी एक मोठी असा प्रकार आपल्याला 3 रेष ओढून टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे. प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे. बघू शकाल तुम्ही अगदी कमी टिपक्यांच्या रांगोळ्या आहे. दाराबाहेर काढण्यासाठी पटकन तयार होणारी रांगोळी, कमी जागांमध्ये छानसं सुंदर कमी टिपक्यांची रांगोळी, खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळी आहे. काढून बघा, आवडेल तुम्हाला. आता त्याच्यानंतर बघू शकाल तुम्ही छान सुंदर अगदी बारीक 4 पाकळ्यांचं फुलं तयार करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही हवा तर ह्याच्या आतमध्ये रंग पण घेऊ शकता. आपल्याला दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी अशा प्रकारे रांगोळी छान सुंदर दिसत आहे. आता बघू शकाल तुम्ही. त्यानंतर मी 9 ते 3 टिपक्यांची छानसं सुंदर रांगोळी काढून तयार करून घेत आहे. 9 ते 3 लाईन ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 7, 5, 3 अशा प्रकारे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे. आणि छानसं सुंदर गुलाबाच्या फुलं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकाल तुम्ही. आजूबाजूला 2 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूला मी एक गोल आकारचे डिझाईन काढून आणि आडवी रेष ओढून एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. असंच प्रकारे आपल्याला चारही बाजूला छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरू नका. आणि आता ही शेवटची सुद्धा आपण छानसं सुंदर एक गुलाबाचे फुलं तयार करून घेतलेलं आहोत. बघू शकाल किती सुंदर दिसत आहे. आपलं चारही बाजूचे फुलं पूर्णपणे तयार झाल्यानंतर खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी दाराबाहेर काढून बघा. खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. आणि दोन्ही पानांच्या मध्ये सेंटरमध्ये क्रॉसमध्ये रेष ओढून मी अगदी बारीक टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे. अगदी छोटंसं आपल्याला रेष ओढून आजूबाजूला रेष ओढून छानसं सुंदर पानाच्या आतमध्ये मी डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. आणि आता प्रत्येक पानाच्या आतमध्ये आपण असंच प्रकारे छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेणार आहोत. चारही फुलांच्या आतमध्ये अजून फुलांना खूप सुंदर सजवायचं आहे आपल्याला. बघू शकाल तुम्ही. खूप सुंदर दिसणारे फुलं आहे हे. आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळी आहे. आणि आता आपलं जास्त रंग पण जाणार नाही इतकी सुंदर दिसणारी रांगोळी आहे. काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रेष ओढून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहोत प्रत्येक बाजूचा. आणि त्याच्यानंतर बघू शकाल तुम्ही फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर गुलाबाच्या वरच्या बाजूला आता छानसं सुंदर आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आजूबाजूला अगदी छोटंसं 2 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर 3 पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेत आहे. प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला असंच प्रकारे 3 पाकळ्यांची फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेतलेलं आहे. आता बघू शकाल किती सुंदर आपल्याला नजर लागण्यासारखं गुलाबाचे फुलं दिसत आहे आणि किती सुंदर आहे. आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला. आणि आता बघू शकाल आपलं पांढऱ्या रांगोळीमध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवल्यामुळे किती छान सुंदर उठून दिसत आहे आपलं टिपक्या. आणि आता प्रत्येक बाजूचा आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत. बघू शकाल आपलं फुलंसुद्धा किती सुंदर दिसत आहे. आणि आता ही शेवटचे उरलेलं आहे ते सुद्धा आपण असंच प्रकारे
डिझाईन तयार करून घ्यायचं आहे। चारी बाजूचं आपलं गुलाबाचे फुलं तयार झालेलं आहे आणि दिसायला तरी किती सुंदर आणि नजर लागण्यासारखं रांगोळी दिसत आहे। आता बघू शकाल तुम्ही। आता प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे पूर्णपणे। मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 3 ते 3 ठिपक्यांना एक आडवी आणि एक उभी रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिपक्यांना 4 पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला मी छानसं सुंदर स्वस्तिक काढून तयार करून घेतलेलं आहे। आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेत आहे स्वस्तिकमध्ये आणि मध्ये सेंटरमध्ये फुलांच्या आतमध्ये सुद्धा मी अगदी फेड पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि चारी फुलांच्या आतमध्ये अगदी फेड पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला आणि अगदी फेड पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे। मी डार्क रंग दिलेला नाही, अगदी आपल्याला थोडंसं हात वर करून अगदी फेड पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। प्रत्येक बाजूला मी अगदी थोडंसं रंग सोडलेला आहे, बघू शकाल तुम्ही। थोडंसं आपल्याला हात वर करून आपण रांगोळी हातातलं अगदी बारीक रांगोळी सोडायचं आहे। अगदी फेड आपलं रंग दिसत आहे, आता बघू शकाल तुम्ही। आणि त्यानंतर मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आणि आता फुलांच्या आतमध्ये किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही। प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला असंच प्रकारे मी अगदी फेट रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकाल। अगदी नजर लागण्यासारखं आपलं फुलं दिसत आहे आणि आता पूर्णपणे मी असंच प्रकारे चारही फुलांच्या आतमध्ये अगदी फेट रंग भरून तयार करून घेत आहे, बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं। आणि मध्ये सेंटरमध्ये फुलांना मी गुलाबी रंग घेतलेला आहे, आजूबाजूला लाल रंग आहे आणि आता आपलं किती छान सुंदर रंग भरून तयार झालेला आहे। स्वस्तिकच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपलं ही प्रत्येक बाजूचा रंग भरून तयार झालेला आहे, किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं बघू शकाल तुम्ही। त्यानंतर मी 4 पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवून आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे आणि आता आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला छानसं सुंदर फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे। मी 3 पाकळ्यांचे फुलं काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही हवा तर कोणताही रंग घेऊ शकता, मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि प्रत्येक चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे छानसं सुंदर फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे। आता बघू शकाल तुम्ही दोन्ही रांगोळीमध्ये कोणती रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा। आणि पहिली रांगोळीसुद्धा खूप सुंदर छोटी छानसं सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे, कमी टिपक्यांची रांगोळी, कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी, दाराबाहेर आपल्याला रोज उठून काढण्यासारखं असं प्रकारे छानसं सुंदर रांगोळी आहे। आणि आता ही सुद्धा रांगोळी तुम्ही सणासुदीला वगैरे दाराच्या बाहेर असं प्रकारे रांगोळी तुम्ही काढून बघा, खूप सुंदर दिसतोय आणि आता रंगसुद्धा भरायचे किती सुंदर आहे आणि पटकन तयार होणारी रांगोळी आहे। चला आता दोन्ही रांगोळी आवडल्या असले तर नक्की एक लाईक करा, चॅनलवर नवीन असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बाय बाय।